नमस्कार, मी भारती विपिन कांबळे. पण पहिल्या वेळेला जो त्रास होता तेव्हा पण खूपच त्रास होता. इतका त्रास होता की मी उठून स्वतःहून चालू पण शकत नव्हते 8-9 साली तेव्हा. आणि त्याच्यानंतर मला 20, 17, 18 वर्ष झाली, मला अजिबात कुठलाही त्रास नव्हता. अगदी म्हणजे मी कशासाठीच जात नव्हते तेव्हा डॉक्टरकडे. आणि आता कसं ते L4 L5चं गावावरून येताना गाडीमध्ये हे झालं आणि मला त्रास व्हायला लागला. पण किती डॉक्टर, 4-5 डॉक्टरांकडे गेले, पण सगळेजण ऑपरेशनच बोलत होते. मला काय ऑपरेशन करायचं नव्हतं. मग मी यांना सांगितलं की जानूगडे डॉक्टरांकडे मला घेऊन चला, कारण पहिली ट्रीटमेंट केली त्याच्यावर आता 17 ते 20 वर्ष झालं मला काहीच झालं नव्हतं. मग आता त्यांच्याकडे बघू त्या काय बोलतायत ते, मग नंतर बघू काय करायचं ते. आले शेवटी, यांना म्हणले चला तुम्ही मला काय पण करा, मला जानूगडेंकडे घेऊन चला. मग त्या काय बोलतील त्याच्यावर नंतर ठरवू काय करायचं ते. माझं नाव प्रज्वल आहे. माझ्या मम्मीला मी इथं घेऊन आलो डॉक्टर जानूगडे घरी. मग 2008 मध्ये मम्मीला एक प्रॉब्लेम होतं. त्यानंतर खूप वर्ष मम्मी ठीक होती, बट अचानक मम्मीचं एक बॅक पेन एक पुढे आलं, जे तिच्या बॅक स्पाईन मध्ये प्रॉब्लेम होता एक. तिला उठायला व्हायचं नाही, तिला बसायला व्हायचं नाही ना, तिला झोपायला यायचं. मग ती घरात काम पण नाही करू शकायची. मग आम्ही हेल्प केलं, जसं मी होतो, माझ्या घरी भाऊ आहे आणि पप्पा आहे, आम्ही सगळे हेल्प करायचो. बट धीरे धीरे आम्हाला हे बघून लय वाईट वाटायचं की मम्मीची एज एवढी झाली नाही की आता तिला एवढा त्रास होत आहे. उठायला चालायला तर त्रास होत होता, खाली पण जाऊ शकायची नाही मम्मी चालायला. नॉर्मली भाजी वगैरे घ्यायला मार्केटला लय तिला त्रास व्हायचा चालायला. मग आम्हाला ते बघून लय वाईट वाटायचं की हे तर मम्मीची एज नाही आहे, या टायमाला असं तिला त्रास होतोय, एवढं पेन होत आहे. मग आम्ही डॉक्टर जानूगडेकडे आलो, मग तिकडे ट्रीटमेंट चालू केली. मग धीरे धीरे माहीत पडलं की डॉक्टर जानूगडेंनी जे गोळी दिलेले, जे औषध मेडिसिन दिलेले, त्यांनी डिफरन्स होत होता धीरे धीरे. आणि मग आता आम्हाला बरं वाटतंय बघून. मग मी चालायला लागते, आम्ही तिला घेऊन जातो खाली, ती स्वतःहून सगळं करते, थोडं थोडं डिशेस वॉश करते, कपडे धुती, सगळं करते धीरे धीरे ती चांगल्यापैकी.